थँक्यू जीसस. तर पुन्हा एकदा प्रभू येशूची स्तुती असो की त्याने मला ही संधी दिली आहे वचन सांगण्याची, गाजवण्याची, आणि आणखी एक रविवार, आणखी एक संधी त्याची भक्ती करण्याची. तुमच्या बरोबर तुम्ही जिथे कुठे असाल त्या तुमचं प्रभू येशूच्या नावात मी अभिवादन करतो, स्वागत करतो. नाशिकची मंडळी, बाहेरगावची मंडळी, आणि तुम्ही सुद्धा जे फर्स्ट टाइम पहिल्याच वेळेस जॉईन झालेले आहात, तुमचंही स्वागत आहे प्रभू येशूच्या नावात. आणि तुम्ही जे युट्यूब आणि फेसबुक वरून पाहत आहात, जिथे कुठून तुम्ही आहात, तुमचंही प्रभू येशूच्या नावात मी स्वागत करतो. देव सर्वत्र आहे. गॉड इज ऑमनिशियंट, ऑमनिप्रेझेंट. देव आत्मा आहे, आणि जरी आपण शरीराने दूर असलो, अंतराने दूर असलो, तरी आत्म्याने आपण जवळ आहे आणि तो आपल्या जवळ आहे. म्हणून विषय नाही की आपण शरीराने दूर आहोत, आत्म्याने तो आपल्या जवळ आहे, तो तुमच्या जवळ आहे, आणि आपण एकमेकांच्या जवळ आहोत. ही आत्मिक फेलोशिप, आत्मिक भक्ती. आणि मला असं वाटतं मागच्या वर्षी कोरोनापासून देव हे अद्भुत रहस्य मंडळीला, त्याच्या लोकांना शिकवत आलेलं आहे की आपण शरीराने एकत्रित यायचो चर्चमध्ये, पण आता तसं न होता लिमिटेशन्स, मर्यादा आल्यामुळे आपण ह्या रीतीने आत्मिकरित्या एकत्रित होऊ शकतो. आणि ह्या काळातलं एक माध्यम आहे हे जे मोबाईल किंवा इंटरनेट किंवा ज्या रीतीने आपण कनेक्ट होतो, झूम वगैरे. हे पेत्र, पाऊल, प्रभू येशूच्या काळात हे नव्हतं. ते प्रत्यक्षात जात होते तेव्हा भेटी घेत होते मंडळींच्या. पण आज मी प्रत्यक्षात तुमच्यापर्यंत न येता, तुम्ही माझ्यापर्यंत न येता आपण एकमेकांना भेटू शकतो. किती अद्भुत आहे ना, की जिथं आहोत तिथं आपण एकमेकांना पाहू शकतो, ऐकू शकतो आणि फेलोशिप करू शकतो. तर म्हणून फर्स्ट टाइम येणाऱ्यांचंही स्वागत आहे. सध्या आपण उत्पत्तीच्या पुस्तकात आहोत आणि एक नवीन सिरीज महत्वाची आपण सुरू केलेली आहे, अब्राहम, देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्राहम, द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड. आणि आजचं ह्या संदेशातलं आजचं शीर्षक आहे, व्हाय डू वी हॅव फॅमिली प्रॉब्लेम्स. कौटुंबिक समस्या का येतात किंवा का असतात, व्हाय डू वी हॅव फॅमिली प्रॉब्लेम. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 16 वचन 1 ते 6, जेनेसिस 16 1 to 6. आता ह्या आयुष्यातलं सगळ्यात आनंददायी सुखाची गोष्ट सर्वसामान्य कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला विचारतात. ते म्हणतात की कुटुंब संसार सुखी असावा, आपलं कुटुंब सुखी असावं. ही प्रत्येकाची सर्वसामान्य माणसाची इच्छा असते की आपलं कुटुंब, आपलं घर, लेकरं, मुलं बाळ सुखी असावे. आणि हे कोणाला नको आहे. प्रत्येक जण जे करतो ते त्याच्यासाठीच करत नाही. पण ऍक्च्युली तसं होऊ शकतं का? आणि त्याचं उत्तर आहे हो. आज जरी आपण पाहतो की त्याच्या उलट चाललेलं नाही, पण ऍक्च्युली तसं होऊ शकतो. आणि हा जीवनातला एक सर्वात मोठा आशीर्वाद असतो, फॅमिली ब्लेसिंग. आज काही लोकांच्या जवळ सर्व काही आहे, ऐश्वर्य आहे, प्रतिष्ठा आहे आणि संपत्ती आहे, परंतु फॅमिलीचं सुख नाही. त्यांना एक स्वतःचं घर किंवा हे नाही. 3-4 वेळेस डिवोर्स, सुटपत्र झालेलं आणि सेपरेशन वगैरे वगैरे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा एक सर्वात मोठा आशीर्वाद असतो. आणि जर नसेल तर आपल्याला कसा मिळू शकतो, आज मी तुम्हाला त्याच्या वचनातून सांगणार आहे. आता जो सर्वात विद्वान राजा, विद्वान मनुष्य होऊन गेला इतिहासात, ज्याच्यासारखा कोणी झाला नाही, होणारही नाही, असं प्रभू येशूने म्हटलं. त्या व्यक्तीने, त्या राजाने असं लिहिलं, नीतिसूत्रे 25 आणि 14 मध्ये, भांडखोर बायको बरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा किंवा आजच्या भाषेत बंगल्यामध्ये किंवा फार्म हाऊस मध्ये राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्याला बसणे पुरवते. भांडखोर बायको बरोबर बंगल्यात राहण्यापेक्षा एखाद्या कोपऱ्यात कुठंतरी पडून राहिलेलं बरं, असं कोण म्हटलं? शलोमोन राजा. आता काही जण तुम्ही मनातल्या मनात काही माणसं आमेन म्हणू शकता, म्हटले असतील, मला माहित नाही. तर
सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आणि सर्वात मोठं सुख फॅमिली प्रॉब्लेम्स, फॅमिली ब्लेसिंग. आता आपल्याला माहिती आहे की कोणतीही फॅमिली अशी नाही, मग ती कोणत्या देवाच्या सेवकांची असो, कोणाची असो, की जिथे कधी मतभेद झाले नाही किंवा होत नाही, किंवा जिथे काही संघर्ष नाही, प्रॉब्लेम नाही. आपल्या सर्वांना कारण आपण ह्या पापी, या मर्त्य शरीरात, या शापित भूमीवर राहत आहोत. स्वर्गाचं राज्य प्रत्यक्षात एक दिवशी येणार आहे, परंतु तरीही देवाने अशी सोय करून ठेवली, तरतूद करून ठेवली की तोपर्यंत सुद्धा आपण त्या आशीर्वादाची झलक किंवा अनुभव, टेस्ट किंवा चव या आयुष्यात आपल्याला मिळू शकते. किती जणांना. आता आपल्याला माहिती आहे की आपण परिपूर्ण नाही, म्हणून आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नये. आपण जर दुसऱ्यांकडून अपेक्षा केली तर ते पण आपल्याकडून अपेक्षा करतात, हे आपण लक्षात ठेवूया. पण आपण जरी परिपूर्ण असलो तरी प्रभू येशू म्हणतो, मी जसा परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. म्हणजे काय आपण परिपूर्ण होऊ शकतो? मग प्रभू येशूने उगीच म्हटलेलं आहे का? उगीच त्याने काहीच म्हटलेलं नाही. देवाच्या मुखातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. मी तुम्हाला सांगतो, उगीच बोलायचं म्हणून आपण बोलतो तसं प्रभू येशू बोलत नाही, देव बोलत नसतो. जेव्हा तो बोलतो तो नियम, तो विधी होऊन जातो. म्हणून देव जास्त बोलत नसतो, व्यर्थ बोलत नसतो आपल्यासारखं. हालेलुया. आमेन. तर फॅमिली किंवा आपलं कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी, आनंदित तेव्हा होऊ शकतो जेव्हा आपण देवाचा प्लॅन फॅमिलीसाठी काय आहे हे फॉलो करतो. तेव्हा आपला विषय काय आहे? कौटुंबिक समस्या, फॅमिली ब्लेसिंग, फॅमिली प्रॉब्लेम्स. आता पवित्र शास्त्र असं शिकवतो की परमेश्वराने देश, समाज, राष्ट्र निर्माण करण्यापूर्वी फॅमिली निर्माण केली, माणूस निर्माण केला, त्याच्यासाठी एक बायको निर्माण केली, फॅमिली तयार केली आणि त्यांना शिकवलं. माणसाने देवाला सुचवलं नाही की आता मला बोर झालेलं, मी एकटाच यायलेन बागेत. देवाने त्याची गरज पाहिली, देवाला त्याची देवाने त्याला जाणीव होऊ दिली की मी एकटा आहे, आणि मग त्याला त्याची ती गरज पुरवली. म्हणून फॅमिली ही देवापासून आहे. पॉइंट. फॅमिलीची कल्पना, द कन्सेप्ट ऑफ फॅमिली ओरिजिनेटेड विथ गॉड, नॉट विथ मॅन. फॅमिलीची कल्पना माणसाच्या डोक्यातून नाही, देवाच्या डोक्यातून आली. आणि मग देवाच्या डोक्यातून आले, देवाने जर फॅमिली स्थापन केली तर देवच ती फॅमिली नीट करू शकतो, माणूस नाही. फॅमिली काउन्सिलर्स नाही, सायकॅट्रिस्ट नाही, तज्ञ नाही, एक्सपर्ट नाही, देव परमेश्वर. ज्याने एखादा प्रोडक्ट बनवला, एखादी वस्तू बनवली, एखादा आयटम बनवला, ज्या कंपनीने, ती कंपनीलाच माहित असतं की ते कसं बिघडल्यावर त्याच कंपनीचा मेकॅनिक रिपेअर करतो. मग तुम्हाला मला ज्याने बनवलं तोच देव आपल्याला रिपेअर करू शकतो. लक्षात घ्या, मी प्रॅक्टिकली, व्यावहारिकरित्या तुमच्याशी बोलत नाही. तर फॅमिली प्रॉब्लेम सर्वांनाच आहेत. असं म्हणून आपण गप्प बसायचं का? त्याच्यात काय सगळ्यांनाच फॅमिली प्रॉब्लेम आहे, मग असू द्या. नाही, सर्वांना तर आहे, देवाच्या लोकांना पण आहे. देवाच्या लोकांच्या जीवनात तर आहे, पण देवाच्या सेवकांच्या सुद्धा जीवनात नाही. पण ते तर इतके मोठे सेवक आहे, आपण ऐकतो त्यांचा पण डिवोर्स झाला, त्यांच्यावरून पण असं झालं वगैरे वगैरे. आणि असंच एका देवाचा सेवक, एक देवाचा संदेश होऊन गेला, ज्याचं नाव होतं अब्राहम. आणि त्याच्या बाबतीत कसे फॅमिली प्रॉब्लेम आले आणि त्याने ते कसे सोडवले देवाच्या कृपेने. आणि आज
तुम्ही जर देवाचे असाल, देवाचे सेवक किंवा कोणी असाल, तर फॅमिली प्रॉब्लेम देवाच्या पद्धतीने, देवाच्या मार्गाने आपण कसे सोडवू, त्याच्यावर मात करून पुढे जाऊ शकतो, हे तुम्हाला देवाच्या वचनातून मी दाखवून देतो. अब्रामाची स्टोरी. अब्राम देवाचा मित्र होण्याचे आवाहन, हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि आजचा विषय कौटुंबिक समस्या. जेनेसिस 16 स्तोत्र, उत्पत्ती 16 इथं ही स्टोरी आहे. अब्रामाची बायको साराय. आता बघा, ते नाव अब्राहम नाही, अब्राम आहे. अब्राम म्हणजे जुनं नाव. हालेलुया. अब्रामाची बायको साराय, सारा नाही, म्हणजे दोघांचे जुने नाव. हिच्यापासून त्याला काही मुलबाळ झाले नाही. तिची एक मिस्री दासी होती, तिचे नाव हगार असेल. प्रॉब्लेम काय होता? हा मुलबाळ नाही, पण त्याचे देव तो त्यांच्याशी बोलला आणि त्याने ते एवढं घरदार सोडून निघाला. असं कसं? असंच झालं. आणि काही वेळेस असंच होतं. आपण म्हणतो ते तर देवाचे सेवक आहे, असं कसं? त्यांना का बरं मुलबाळ नाही? ते तर एवढं प्रार्थना करता, एवढे विश्वास आहे, का बरं? काही वेळेस असं होतं, होत असतं. लक्षात घ्या. हा प्रॉब्लेम होता की मूलबाळ नव्हतं. आणि काय झालं? तिची एक दासी होती आणि तिचं नाव होतं हगार, आणि ती मिस्री होती. अब्राम हिब्रू होता, इब्री, आणि ही मिसर देशात होती. आता मिसर देशातली ही बाई यांच्या घरी मौलकरीन घरकामाला कुठून आली? अब्राम, तुम्हाला आठवत असेल की दुष्काळ पडला तेव्हा हे काही दिवस मिसर देशात राहायला गेले, आणि ती स्टोरी माहिती आहे, ते आपण पाहिली. जुने उपदेश तुम्ही चेक करू शकता. आणि तिथं मिळवलेली ही दासी होती, ही मुलगी, ही तरुणी मिस्री होती. आणि त्या काळामध्ये अशी संस्कृती होती की जर मूलबाळ झालं नाही तर दासी किंवा जी नौकर असेल, तर तिला, त्या स्त्रीने जर नवऱ्याला तिला उपपत्नी करून दिली, बायको करून दिली, तर तिच्यापासून होणारे मुलं हे हिचे स्वतःचे असे समजले जात होते. अशी ती संस्कृती होती, संस्कृती, कल्चर. आज आपण हे पाहणार आहोत की कशा रीतीने काही वेळेस कल्चर किंवा संस्कृती आपल्याला काही चुकीच्या गोष्टी करायला लावतात आणि त्याच्यामुळे देवाचे आशीर्वाद होतात. नाशिकच्या आपल्या मंडळीमध्ये आपण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आहोत. मी ख्रिस्ती बॅकग्राऊंड मधून आहे, तुम्ही काही जण हिंदू बॅकग्राऊंडचे आहात, कोणी वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आहात, पण प्रभू येशूकडे आलेला आहात. आपण ख्रिस्तामध्ये एक आज कनेक्ट झालेले, कोणी वेगळ्या संस्कृतीले, वेगळ्या जाती धर्माचे असतात. तर काही वेळेस चालीरीती, रीतिरिवाज कशी आड येतात आणि आपल्याला अडखळतात, हे या स्टोरीतून, या घटनेतून आपण पाहूया. तर काय झालं? तिचं नाव हगार असे होते. सारा अब्रामाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवलेली आहे. आता हे काय खरं आहे का? उलट परमेश्वराने सांगितलं होतं की तुला पुत्र होईल, त्याच्यातून राष्ट्र निर्माण होतील. पण ही बाई साराय खुशाल म्हणते की परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली. कधी भावनेच्या आहारी बायका, स्त्रिया काही बोलून जातात नाही. त्या स्त्रिया म्हणतात देवाने असं केलं, त्याच म्हणतात देवाने असं केलं. आपण शॉक्ड होतो की ही वर्शिप लीडर, ही प्रेयर लीडर आहे, ही विश्वासातली बाई, असं कसं? रविवारीच तिने साक्ष दिली, त्या दिवशी तर तिने वचन सांगितलं, आणि ही अब्रामाची बायको म्हणते की परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली. आता हे खरं होतं का? नाही आहे. ती डायरेक्ट देवाला दोष देत आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की देवाच्याही लोकांच्या जीवनात, बायकांच्या जीवनात प्रॉब्लेम होत असतात, आजही होत आहे, असं शास्त्र शिकवतं. म्हणून शास्त्र बघा. मग काय झालं? आणि मग तिने मनानेच तोडगा काढला. तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल. चुकीचं वक्तव्य केलेली बाई, बिलीवर, चुकीचा सल्ला आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला देत आहे.
किती विशेष आहे. आणि असा पती ज्याच्याशी देव बोललेला आहे, बोलत असतो, असा पती जो एक दिवशी देवाशी मैत्री, देवाचा मित्र होणार आहे, ती मैत्री वाढत आहे. आणि त्याची बायको त्याला म्हणते की आता मला असं वाटतं तुम्ही असं करा, हागारशी लग्न करा आणि तिच्याकडून जे मुलं होतील ते आपण आपले मुलं म्हणून सांगा. ऍडवाइस. असा हा सल्ला आहे. आता सल्ला देणं किंवा आपल्या मनात काहीतरी येणं आणि सांगणं हे चुकीचं नाही, पण जो कोणी आपल्याला सल्ला देतो, सल्ला घेणारा जो आहे त्याने हा विचार करायला पाहिजे की हा सल्ला योग्य आहे की नाही. लोक वेगवेगळे सल्ला देतात. समजा एखादा कोणी आजारी असलं तर ते म्हणतात इकडे जा, तिकडे जा, ह्या डॉक्टरकडे जा, काही प्रॉब्लेम असतात, वेगवेगळे सल्ले असतात, वेगवेगळे ओपिनियन. पण मग कोणाचं ऐकायचं आणि काय करायचं हा आपला प्रश्न असतो. आणि मग अब्रामाने काय केलं, तेव्हा अब्रामाने साराई हिचा शब्द मान्य केला किंवा ऐकला. बायकोच ऐकलं. अब्रामाने काय केलं, साराई हिचा शब्द मान्य केला. आपण वाचत नाही अब्रामाने म्हटलं की अरे तू असं कसं बोलते, देवानेच शब्द दिलेला आहे की आपल्याला पुत्र होईल, घाई कशाला. आणि ही मिस्री बाई विधर्मी, आपण देवाचे लोक, ही विदेशी नॉन बिलिव्हर, आणि हिच्याशी लग्न करून हिच्यापासूनचे मुलं आपले मुलं, काहीच तो म्हटल्याचं आपण वाचत नाही. एकच वाक्यात सांगितले की अब्रामाने तिचा शब्द मान्य केला. आणि हीच चूक आदामाने एदेन बागेत केली. हवेने आदामाला ते फळ दिलं आणि त्याने ते खाल्लं. नो डिस्कशन, नो आर्ग्युमेंट, कोणतीही चर्चा नाही, काय नाही. अरे तुला समजतं का, दैवाने आपल्याला सांगितलेलं आहे ते कोणतं फळ तोडलंय तू, काहीच बोलला नाही, दिलं खुशाल खाल्लं. बघा, फॅमिली प्रॉब्लेम्स. आणि खरं तर तेव्हापासून प्रॉब्लेम सुरू. तर आपण आज याच्यातून काय पाहणार आहोत, या शास्त्र भागातून, या घटनेतून, की जेव्हा आपण देवाच्या योजनेऐवजी चुकीच्या सांस्कृतिक पद्धती पाळतो तेव्हा कौटुंबिक समस्या काही वेळा निर्माण होतात. लिहून घ्या लेसन. जेव्हा आपण देवाच्या योजनेऐवजी चुकीच्या सांस्कृतिक पद्धती पाळतो तेव्हा कौटुंबिक समस्या निर्माण होत असतात. When we have family problems, when we go along with the wrong cultural customs rather than follow God's plan. Once more, we have family problems when we go along with wrong cultural customs rather than follow God's plan. Wrong culture, not all cultural customs are wrong, but some of them are wrong. सर्व संस्कृती चुकीच्या गोष्टी नाही, पण काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या आपल्याला देवाच्या प्लॅन पासून साईड ट्रॅक करतात आणि प्रॉब्लेम होतात. आता इथं तसंच झालेलं आहे. आणि म्हणून जर अशा संस्कृती, अशा चालीरीती, अशा पद्धती ज्या देवाच्या वचनाला धरून नसतील तर आपण जर त्या केल्या तर प्रॉब्लेम होतात, त्या करू नये. हे याच्यावर आपल्याला धडा शिकण्यासारखा आहे. आता याच्यातून ऍक्च्युली 3 धडे. आजचा मेसेज शॉर्ट आहे, थोडक्यात आहे. 3 लेसन्स, 3 धडे. पहिला धडा हा, द फर्स्ट लेसन इज sometimes our culture puts pressure on families to violate God's word. Sometimes our culture puts pressure on families to violate God's word. म्हणजे काय, काही वेळा काही चालीरीती किंवा रीतिरिवाज आपल्याला देवाच्या वचनाविरुद्ध वागायला लावतात आणि आपल्यावर दबाव आणतात. परत एकदा, काही वेळा काही रीतिरिवाज, चालीरीती, संस्कृती आपल्यावर दबाव आणतात आणि देवाच्या वचनाविरुद्ध काही गोष्टी करायला लावतात. जसं कोणत्याही संस्कृतीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप नाहीये.
समलिंगी संबंध नाही. पण आजकाल काय झालेलं आहे की हे सर्रास आहे. म्हणजे संस्कृती आहे, फॅमिली कस्टम आहे, वेगवेगळ्या धर्मात जातीमध्ये रीतिरिवाज आहे, ते चांगले आहेत, ते आपल्याला ट्रॅकवर ठेवण्यासाठी आहे, एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी चांगल्या उद्देशाने आहे. परंतु ज्यावेळेस आपण त्याच्या बाहेर जातो त्यावेळेस काय होतं की प्रॉब्लेम होतो. आणि काही संस्कृती, काही रीतिरिवाज आपल्याला तेव्हापासून दूर नेतात, कारण त्यांच्याकडून प्रेशर असतो, प्रेशर, दबाव, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील. आणि काही वेळेस, आणि आजकाल आपण पाहतो की समाजाचा, तो कोणताही समाज असो, ऱ्हास होत चाललेला आहे, नाश होत चाललेला आहे. हळूहळू कौटुंबिक समस्या, कौटुंबिक इस्टॅब्लिशमेंट जी होती, संस्था है ना, एकत्रित कुटुंब, हे हळूहळू विघटन होत चाललेलं आहे. पूर्वीच्या काळी सर्व घराणा एकत्र राहत होतो, आता 2 पती पत्नी सुद्धा एकत्र राहू शकत नाही. म्हणजे हळूहळू करून कुटुंब असं विभक्त होत चाललेलं आहे. फॅमिली कोलॅप्स जेव्हा होते तेव्हा सिव्हिलायझेशन कोलॅप्स. कौटुंबिक संस्था जेव्हा ढासळते तेव्हा समाज ढासळतो तेव्हा देश ढासळतो. म्हणून कुटुंब हा समाजाचा, देशाचा पाया, हे आधारस्तंभ आहे. आणि वचन असं सांगतं की पाय जर ढासळले तर धार्मिक काय करतील. If the foundations are destroyed, what shall the righteous do? आणि आज आपण पाहतो सर्वत्र पाय ढासळत चाललेले आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, समलिंगी, लग्न न करता एकत्रित राहणं, लेकरं बाळ होणं, लग्न न करणं, सर्रास सुटपत्र करणं, लग्न करू नये, विवाह बाह्य सन्मान ठेवणं, कुटुंबाचा ऱ्हास झालेला आहे, होत चाललेला आहे. पण असं होण्याची गरज नाही. आणि मग कॉमन एक्सक्यूज, सर्वसामान्य सबब काय, सर्वच करतात. मग त्याच्यात काय मग पालक साहेब तुम्ही एवढं सिरियसली काय, सगळीकडे चाललेलं आहे हे सर्वसामान्य सबब, एक्सक्यूज, एव्हरीवन इज डुईंग इट, सो व्हॉट, त्याच्यात काय, त्याच्यातच सर्व प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळेच सर्व काही आहे. हालेलुया. आणि हे प्रॉब्लेम बाहेर जगात तर आहेतच, परंतु मंडळी चर्च मध्ये सुद्धा आहे. केव्हाच शिरलेले आहे, कारण चर्च किंवा मंडळी देवाचं वचन सिरियसली घेत नाही, दुर्लक्ष देवाकडे करत नाही. म्हणून आता अब्रामाच्या काळामध्ये संस्कृती होती की मूलबाळ जर झालं नाही तर दासी असेल तर तिच्याकडून मुलं होऊ शकतं आणि ते मुलं आपल्याला, ही संस्कृती होती. आता बघा, साराने जेव्हा अब्रामाला सल्ला दिला की अगर दासी आहे तिच्यापाशी जा, म्हणजे तिच्याशी लग्न करा, आपले मुलं झाले ते आपले सांभाळ, तिला वाटलं की ह्या रीतीने देव लेखतो दे. तर हा सल्ला कोणत्या आधारे होता, संस्कृतीवर आधारलेला. त्या काळात ती संस्कृती होती आणि म्हणून तिला वाटलं की आपण योग्य सल्ला देतो, फार भारी सल्ला देतो, पण तो चुकीचा होता. आणि चुकीचा तो होताच, चुकीचं ते ती बोललीच, पण विशेष की अब्रामासारख्या माणसाने तो सल्ला ऐकला. आज माणसासारखे माणसं, शिकलेले देवाचे माणसं आपण म्हणतो ते तर सेवक आहे, ते पण असे चुकीचे सल्ले ऐकतात. हे विशेष की त्यांनी म्हणायला पाहिजे की नाही हे चुकीचं, हे रॉंग आहे, तुझ्या दृष्टीने ते राईट असेल, पण समाजाच्या दृष्टीने राईट असेल, पण देवाच्या दृष्टीने रॉंग आहे, चुकीचं आहे, मी तसं करणार. पण तसं झालं नाही. अब्रामाने तो सल्ला ऐकला, मान्य केला आणि मग प्रॉब्लेम सुरू झाले. म्हणजे पहिला धडा काय की काही वेळेस, पहिला पॉइंट, काही वेळेस काही चालीरीती आपल्याला देवाच्या वचनाविरुद्ध वागायला दबाव आणतात. लिहून घ्या पॉइंट. आणि मग आपण बळी पडतो. आता त्या काळामध्ये मूल न असणे, आता साराने हा सल्ला का दिला, त्या काळामध्ये मूल न होणं म्हणजे एक कलंक समजला जात होता, एक शाप समजला जात होता. की स्त्री जर वांझ आहे, लेकरं बाळ नाहीये, तर तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात होतं. आणि आजही काही समाजामध्ये अशा रीतीने पाहिलं जातं.
दुसरी गोष्ट अशी होती की मुलगा होणं हे फार विशेष म्हणजे आशीर्वाद मानलं जात, मुलगी नाही मुलगा. ऐकून आणि आजही काही जणांना, आणि दुर्दैवाची गोष्ट की आहे काही ख्रिस्ती लोकांना सुद्धा मुलगा झाला म्हणजे खूप आशीर्वाद असं वाटतं, मुलगी झाले की एवढा आशीर्वाद आहे किंवा खुश होत नाही. हे मी पाहिलेलं आहे. संतती ही देवाची देणगी, देवाने दिलेला धन आहे. मग ती मुलगी असो ती मुलगा असो. ऐकून घ्या, तुमचा जर तसा दृष्टिकोन असेल की मला मुलगीच आहे, नीट ऐका मी काय म्हणतो ते. संतती देवाने दिलेले धन. आज असे लोक जगात आहे की ज्यांच्याजवळ सर्व काही आहे पण मुलगी सुद्धा नाही. तुम्हाला जर मुलगी आहे तर तुम्ही का नाराज व्हायला, तुम्हाला का वाईट वाटावं? धार्मिकते संबंधित शुद्धीवर या, पाप करू नका. दुसरी गोष्ट अशी होती की मुलगा होणं विशेष होता आणि साराला माहित होतं की देवाने अब्रामाला सांगितलेलं आहे की तुला एक मुलगा होईल आणि त्याच्याद्वारे राष्ट्र. आणि म्हणून ह्या आशेने तिला वाटलं की त्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण करू, काही हरकत नाही, दासीशी लग्न करा, तिला दुसरी बायको म्हणून ठेवा, तिचे मुलं आपण आपले मुलं सांभाळू. आणि अब्रामाला ठीक आहे, त्यांनी तो सल्ला मान्य केला. आणि तो सल्ला चुकीचा होता. त्याने प्रार्थना करायला पाहिजे होती, त्याने देवाला विचारायला पाहिजे होतं, पण तसं केलं नाही. किती वेळेस असं होतं की माणसं पास्टर असतात, सेवक असतात आणि बायकोचा सल्ला ऐकतात. आणि काही बायको पण, काही वेळेस स्त्रिया पण पास्टर असतात, प्रॉफेट वगैरे वगैरे असतात. आणि मग ते म्हणतात की नाही तिला पण दान आहे, तिला पण अनॉइंटिंग आहे. आणि मग ते ऐकतात आणि फसतात आणि प्रॉब्लेम होतात. आणि मंडळी लोकांना वाटतं की असं कसं, ते तर सेवक होते, माझं कसं काय झालं. आणि दुसऱ्यांना आपण अडखळण ठरतो. आशीर्वाद होण्याऐवजी आपण अडखळण ठरतो. आज तुम्ही दुसऱ्यांना, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आहात की अडखळण आहात, विचार करा. आशीर्वाद असेल तर देवाची स्तुती असो, प्रभू मला इतरांसाठी आशीर्वाद असतो, कोण म्हणणार, मला कोणाला अडखळण होऊ देऊ नको, माझा कोणाला अडथळा होऊ देऊ नको, ही तुमची माझी प्रार्थना पाहिजे. तर अब्रामाच्या बाबतीत हा प्रेशर, त्याच्यावर हा दबाव मुलगा होण्यासाठी दोन गोष्टीमुळे. पहिली गोष्ट ही की त्याचं नाव, आणि अब्रामाने सल्ला ऐकला. आता का ऐकला ते कारण मी तुम्हाला सांगतो की अब्रामाने तो सल्ला का ऐकला. आपला वाटतं की हा अब्रामाने कसं काय ऐकलं, नव्हतं ऐकत, पण ऐकला. पण का ऐकला याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ऐकून. दोन कारण होती. पहिली दोन गोष्टी की त्याचं नाव होतं अब्राम. अब्राम या शब्दाचा अर्थ प्रतिष्ठित पिता किंवा गौरवी पिता, एक्झॉल्टेड फादर, अब्राम. आता ज्यावेळेस त्याचं नाव घेत होतं, ज्यावेळेस कोणी नवीन भेटत असल आणि ते लोक त्याच्या दारावरून काही लोक जात असत, कोणाचं घर, कोणाचं तंबू आहे, अब्रामाचं, आणि मग भेट होऊन ते विचारत असेल, गप्पा गोष्टी करतात, का आणि त्याचं तुमचं नाव काय, अब्राम. तुम्हाला किती लेकर आहे, काहीच नाही. आणि ते एकमेकाकडे पाहत असल, हसू आवरत असतील, नाव तर अब्राम आहे आणि एकही मुलबाळ नाही. हा अब्रामाचा प्रॉब्लेम होता. म्हणून त्याला वाटलं की ठीक आहे, साराचा सल्ला आपण ऐकून निदान मुलगा तो होऊन घ्या. हे पहिलं कारण. दुसरी गोष्ट ही की देवाने नंतर त्याचं नाव बदललं होतं अब्राहम, आणि सांगितलं होतं की तू लोक समुदायाचा किंवा राष्ट्रांचा पिता होशील. आणि विचार करा, जेव्हा त्याचं नाव लोक घेत असेल, ओ अब्राहम ब्रदर, काय वाटत असेल की मी नावाने अब्राहम आहे, बाप तर आहे प्रतिष्ठित, पण मी ऍक्च्युली बाप झालेलो नाही. मी कोणाचा बाप आहे, कोणाचाच नाही, मूलबाळच नाही. ही ऑकवर्ड पोझिशन होती. म्हणून तो साराच्या सल्ल्याला बळी पडला. लक्षात घ्यायची परिस्थिती, लक्षात घ्यायची. आपण एखाद्याला पटकन दोष देतो, नाही असं नाही करायला पाहिजे, तसं. पण परिस्थिती काही वेळेस माणसाला तसं करायला लावते. परिस्थितीमुळे माणसाला सुचत नाही आणि त्याच्यामुळे चुका होतात.
बघा, आणि मला आनंद वाटतो की देवाने त्याच्या लोकांच्या चुका पण शास्त्रात लिहून ठेवल्या. चांगल्या गोष्टीने त्यांनी केलेल्या चुका यासाठी की आपल्याला कळावं की आपण, यासाठी की आपण, तुम्ही आणि मी आज त्या चुका परत करू नये. दोष तर कोणी देऊ शकतो, पण योग्य सल्ला देणारे फार थोडे असतात, चूक सुधारणारे फार थोडे असतात, नावं ठेवणारे खूप असतात, पण तू असं करू नको, तसं करू नको हे म्हणणारे फार थोडे असतात. आणि आपण ओळखलं पाहिजे. तर हा पहिला धडा हा. म्हणून त्याने सारायचं ऐकलं. दुसऱ्या वचनात जे आपण वाटतो की अब्रामने सारायचा शब्द मान्य केला. का मान्य केलं? दोन कारण. त्याचं नाव अब्राम होतं, मुलबाळ नव्हतं, आणि लोक म्हणत होते अब्राम, देवाने त्याचं नाव हे ठेवलं होतं. आणि ज्या ज्या वेळेस त्याला लाजल्यासारखं वाटत असत, कसं काय, किती दिवस असं बाप नसताना मला अब्राम म्हणायचं, बा वडील किंवा, आणि त्याच्यामुळे हा पहिला धडा. आता सेकंड लेसन, दुसरा धडा काय? आता दुसरा धडा घेण्यापूर्वी ह्याच्यामधल्या काही गोष्टी मी तुम्हाला महत्वाच्या सांगतो. त्याने सारायचा, आपल्या बायकोचा सल्ला ऐकला, त्याने हागारीशी लग्न केलं, तिला पत्नी म्हणून केलं, ती प्रेग्नंट राहिली आणि तिला मुलगा झाला. आता याच्यावरून काय धडे शिकतात? हे जे अब्रामाने सल्ला मान्य केला त्याच्यावरून पहिली गोष्ट किंवा पहिला धडा हा की काही वेळेस आपल्याला, आता ऐकून घ्या लिहिण्याच्या, काही वेळेस आपल्याला सर्वात मोठे मोह आपल्या जवळच्यांकडून होत असतात. ऐकून घ्या लिहिण्याच्या अगोदर. काही वेळेस आपल्या विश्वासाची परीक्षा किंवा आपली परीक्षा विश्वासाची आपल्या जवळचेच लोक घेत असतात, आणि त्यांच्यामुळेच आपण पापात पडत असतो, चुका करत असतो. हा पहिला धडा. The greatest temptations often come from those who are closest to us. जे आपल्या जवळचे असतात त्यांच्यामुळेच कधी कधी आपण चुका करत असतो, पापात पडत असतो. आता अब्रामाला स्वातंत्र्य होतं साराचं न ऐकण्याचं, की नाही आपण परमेश्वराने सांगितलं वाट पाहू, आपण प्रार्थना करू, मी एक शब्दाने देवाला विचारतो, पण तसं काही झालं नाही. आता इकडे बघा, हाच जर सल्ला समजा दुसऱ्या कोणत्या शेजारच्या बाईने किंवा अजून कोणत्या ओळखीच्याने किंवा नातेवाईकाने जरी दिला असता, तर अब्रामाने ऐकलं असतं का? नाही. तो म्हटलं असतं की मला देवाने निवडलं, मी देवाच. पण हा सल्ला बायकोने दिला होता म्हणून त्याने ऐकलं. म्हणून धडा असा आहे की काही वेळेस सगळ्या जवळच्या लोकांकडूनच आपल्याला अडखळून होत असतं. जवळचे लोक त्यांच्या परीने सल्ला देतात, नवरा असो बायको असो, पण तो सल्ला योग्य आहे का हे आपण प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यायचा असतो, विचार करायचा, आणि मग ती स्टेप उचलायची असते. त्यांचा हेतू चांगला असतो सल्ला देण्याचा, पण तो देवाच्या प्लॅन नुसार आहे का हे महत्वाचं. म्हणून काही वेळेस आपण आपल्या जवळच्यांकडून, आपल्या पत्नीकडून, पतीकडून प्रभावित होतो, नाही पण त्याने सांगितलं, नाही पण हिला पण देवाने दाखवलं, हिने सांगितलं. अरे हिने सांगितलं ठीक आहे, पण तुम्ही खात्री करा ना ते देवापासून आहे का, आणि मग ते करा. मी म्हणत नाही बायकोचं ऐकू नका, मी असं म्हणतो बायकोने किंवा नवऱ्याने जरी सल्ला दिला तरी तो देवापासून आहे का याची खात्री करा. दुसरी गोष्ट अशी की राईट मोटिव्स आर ऑलवेज आर नॉट इनफ, वी नीड राईट मेथड्स. योग्य हेतू जरी चांगले असले तरी पद्धती योग्य पाहिजे. पॉइंट लिहून घ्या. हेतू जरी योग्य किंवा चांगले असले तरी पद्धत पण योग्य पाहिजे, चांगली पाहिजे. राईट मोटिव्स आर नॉट इनफ, वी नीड राईट मेथड्स. आता मोटिव्ह किंवा हेतू सारायचा चांगला होता की आपला हा कलंक दूर होईल, लोक नावं ठेवणार नाहीत आपल्याला की काय एवढे दिवस विश्वास धरून काय फायदा वगैरे वगैरे. हेतू चांगला होता, पण पद्धत जी होती ती रॉंग होती.
देवाने सांगितलं की तुझ्या पत्नीला मुलगा होईल. पद्धत काय होती की नाही, मला होत नाही, परमेश्वराने माझी पूज बांधली वगैरे होते, आता तिच्याशी लग्न करा आणि तेच मुलं आपण आपल्या समोर. ही जी पद्धत होती ही रॉंग. कधी कधी आपण योग्य होतीने हेतूने काहीतरी करायला जातो, हेतू चांगला असतो पण पद्धत जी असते ती रॉंग असते. नाही समज. तिसरी गोष्ट अशी की राईट मेथड्स इन्व्हॉल्व सिकिंग द लॉर्ड. आणि योग्य पद्धत म्हणजे काय की परमेश्वराचं मार्गदर्शन घेणे, त्याच्या वचनानुसार ते आहे का हे पाहणे. राईट मेथड्स इन्व्हॉल्व सिकिंग द लॉर्ड, नॉट युझिंग कल्चरली एक्सेप्टेबल मीन्स टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. नॉट एक्सेप्टिंग कल्चरल मीन्स म्हणजे काय की समाजाची रीत आहे, पद्धत आहे, हे चालीरीती किंवा पद्धतीला बळी न पडता परमेश्वराचं मार्गदर्शन आपण घेतलं. रीत आहे करू शकतो, कोणीच नावं ठेवलं नसतं आणि ठेवलं पण नाही की अब्रामाने दासीची हे केलं, कारण ती संस्कृती होती, पद्धत होती. ठीक आहे, त्याला नाही झालं, त्याने हे केलं, कोणीच काही म्हटलं नाही, कोणी काही म्हटलं नाही. पण हे देवाच्या इच्छेनुसार होतं का नाही. म्हणून कोणी काही म्हणत नाही, सगळेच तसं करतात म्हणजे तुम्ही आणि मी करायचं असं नाही. ते जर देवाच्या इच्छेप्रमाणे नाही, योग्य पद्धतीने, तर ते चुकीचं आहे. म्हणजे योग्य पद्धत म्हणजे काय की देवाचं मार्गदर्शन घेणं. तिसरी गोष्ट, तर काही वेळेस आपण काय करतो, विलंब लागला की आपण आपलेच मार्ग शोधतो, नाही का. आपण एक्सपर्ट लोकांचे एक्सपर्ट ओपिनियन घेतो आणि म्हणतो की त्यांनी असं म्हटलं नाही, पण त्यांनी असं म्हटलं नाही, पण तुम्हाला माहित नाही, ते पण क्वालिफाईड नाही, त्यांना पण एवढा एक्सपिरियन्स आहे, ते एवढ्या वर्षापासून पाळक आहे. विषय तो नाहीये. विषय हा आहे की तुम्हाला देवाच्या वचनातून खात्री झाली की तसं करावं तर कुशल करा, पण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करू नका. कारण जर नाही झालं तर तुम्ही त्यांना दोष द्या, तुम्ही जबाबदारी स्वीकारणार नाही की माझं चुकलं. तुम्ही म्हणा त्यांनी चुकीचं सांगितलं, त्यांनी का बरं असं सांगितलं. आणि असं होत आहे, मी तुम्हाला सांगतोय, असं होत आहे. ह्युमन सोल्युशन्स, मानवी उद्योग. आपण डोकं लावतो, आपण म्हणतो की नाही असं करू तसं करू तसं, पण आपण जे म्हणतो ते आपण म्हणत असतो, प्रार्थनापूर्वक म्हणतोय का हा विचार करायला पाहिजे. खरंच वचनानुसार हे योग्य आहे का हे पाऊल उचलणं हे पाहायला पाहिजे. म्हणून राईट मेथड इन्व्हॉल्व सिकिंग द लॉर्ड. योग्य पद्धत म्हणजे काय, परमेश्वराचं मार्गदर्शन घेणे, संस्कृतीप्रमाणे चालणं नव्हे, है ना. आपले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी संस्कृती रीतिरिवाजा प्रमाणे नाही, तर देवाच्या मार्गदर्शनाने चालणे म्हणजे योग्य पद्धत. तर पहिला धडा या घटनेवरून काय, द फर्स्ट लेसन इज, काही वेळेस रीतिरिवाज, संस्कृती आपल्याला देवाच्या वचनाविरुद्ध करायला दबाव टाकतात, वागायला लावतात, संस्कृती रीतिरिवाज. दुसरा धडा याच्यातून काय झालं, दुसरा धडा हा की ज्यावेळेस अब्रामाला सल्ला देण्यात आला, अब्रामाने काहीच बोलला नाही, तो कुशाल निमूटपणे मान्य केला. म्हणजे ज्यावेळेस कोणती चर्चा न करता, काही विचार न करता आपण ऍक्सेप्ट करतो की पॅसिव्हिटी किंवा पॅसिव्ह भूमिका आहे. म्हणून दुसरा धडा काय की ज्यावेळेस आपण विचार न करता एखादी गोष्ट स्वीकारतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. लिहून घ्या दुसरा धडा, जर कोणी लिहित असेल. विचार न करता एखाद्याचा सल्ला मानतो गपचीप की त्यांना वाईट वाटेल. अब्रामाला वाटलं, बायकोला जर म्हटलं की मी तुझं ऐकणार नाही तर भांडण, म्हणून त्याने गपचीप ऐकलं. तसं काही वेळेस तुम्हाला मला असं वाटतं की अरे मी जर हिचं ऐकलं नाही तर वाद होईल उगीच, हा चला जाऊ दे हिच्या म्हणण्यात, आणि तसंच इथं झालं. पण तसं जेव्हा होतं तेव्हा प्रॉब्लेम होतो, तेव्हा प्रॉब्लेम होतो. म्हणून प्रेशर कपल्ड विथ पॅसिव्हिटी लीड्स टू प्रॉब्लेम्स. प्रेशर कपल्ड विथ पॅसिव्हिटी लीड्स टू प्रॉब्लेम्स. जेव्हा प्रेशर असतं, दबाव असतो एखादी गोष्टीचा, आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण पड्याची भूमिका घेतो की स्वतःचं काहीच मत नाही, तूच म्हणशील तसं, तुम्ही म्हणाल तसं,
तेव्हा प्रॉब्लेम होत असतो. म्हणून आपण आपली भूमिका मांडली पाहिजे. आपण आपल्याला देवाने डोकं दिलं, आपण विचार केला पाहिजे की बरोबर आहे का चुकीचं आहे. अब्रामाने अधिकार वापरायला पाहिजे की नाही, मी असं करणार नाही, मी ही चूक करणार नाही. त्याने ती चूक केली. हगारेला एक पुत्र झाला इस्माईल. इस्माईलापासून आपल्याला माहिती आहे की कोणते राष्ट्र निर्माण झाले आणि आज ते जगाला डोकं ठरलेले आहेत. ते सरळ डोकं केवळ अब्रामाच्या एका चुकीमुळे. काय म्हणता काय कळत साहेब, मी नाही म्हणे, शास्त्र सांगतो. बायबल वाचा, बायबल स्टडी करा, नुसतं वाचू नका. एक चूक किती गंभीर परिणाम एका चुकीमुळे भोगायला. कदाचित तुम्ही एक चूक केली असेल, चुकीचा सल्ला तुमच्या पत्नीचा किंवा पतीचा ऐकला असेल आणि आज तुम्ही त्याचे परिणाम भोगत असाल, किंवा कोणाचा चुकीचा सल्ला ऐकला. काही विचार न करता, देवाचं मार्गदर्शन न घेता, प्रार्थना न करता. 6 वचन बघा, 16:6. अब्राम सारायला म्हणाला आणि मग नंतर हा प्रॉब्लेम झाला आणि मग काय झालं, प्रॉब्लेम वाढत गेले. बघा, आपण वाचू ती स्टोरी. उत्पत्ती 16 आणि वचन 2. साराय अब्रामाला म्हणाले, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर नांगते होईल. तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला. दुःखाचं वचन, सॅड वर्ड्स. वचन 3. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपली मिस्री दासी हगार हिला आपला नवरा अब्राम याने बायको करावी म्हणून त्याला नेऊन दिले. 10 वर्ष झाल्यानंतर, विलंब लागल्यानंतर, देवाचं वचन घडून येत नाही म्हणून तिने हा सल्ला की आता खूप 10 वर्ष झाले, आता किती वर्ष वाट पाहिजे, चला, है ना. तो हगारेपाशी गेला. वचन 4. व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. तिला एकदम गर्व आला की मागून येऊन मी प्रेग्नंट झाले आणि आपल्या धनीला अजूनपर्यंत मुलगा नाही, एकदमच. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष आपल्या माथी. समजतंय का? अब्रामाने म्हटलं नव्हतं की मी हगारशी लग्न करू का. सारायने, बायकोने नवऱ्याला सल्ला दिला होता आणि तीच बायको काय म्हणती, हे तुमच्यामुळे झालं. त्या वचनाचा अर्थ तो. ती काय म्हणते, वचन 5. माझ्या अपमानाचा दोष आपल्या माथी, तुम्ही जबाबदार, तुम्ही तिच्याशी लग्न केलं ना, तुम्ही ही चूक केलेली आहे. काही वेळ जे आपल्याला सल्ले देतात, चुका झाल्या की ते म्हणतात तुमच्याच म्हणून. आणि मी तर असं ऐकलंय की काही जण म्हणतात, आम्ही जरी सांगितलं पण मग तुम्ही का बरं ऐकलं, तुम्ही नव्हतं ऐकायचं. हे पण माझ्या बाबतीत झाले. तुमच्या बाबतीत झालं की नाही मला माहिती, मी प्रामाणिकपणे कबूल करतोय, तुम्हाला सांगतोय. म्हणतात मग ठीक आहे, त्यांनी सांगितलं मग तुम्हाला कळत नव्हतं. अरे नव्हतं कळत म्हणून तर झालं. कळलं असतं तर कशाला झालं असतं. आज किती जणांना कळतंय मी काय बोलतो. हात वर नाही केले तरी चालते. हात वर केलं तर तुमचा मोठेपणा आहे, प्रामाणिकपणा आहे. हालेलुया. तर ती म्हणते की माझ्या अपमानाचा दोष आपल्यामध्ये. ती माझा अपमान करते ना तुमच्यामुळे, तुम्ही लग्न केलं म्हणून ती चढलेली. म्हणजे त्या अपमानाला दोष. म्हणजे काय झालं, वाद नवरा बायको मध्ये. 2 बायकां फजिती आहेत. आता अब्रामाच्या 2 बायका झालेल्या आहेत, एक सारा, एक हागार. आणि याला जबाबदार कोण आहे? देव नाही. बायको सारा पण नाहीये, अब्राम आहे. सल्ला जरी दिला तरी ऐकायचा का नाही हे अब्रामाच्या हातात होतं. हा मी विचार करतो, मी प्रार्थना करतो, मी देवाला विचारतो. नाही, बायकोला खुश केलं, देवाला सोडून. काही वेळेस आपण लोकांना खुश करायला जातो आणि हाताने प्रॉब्लेम ओढून घेतो. म्हणून प्रभू येशू म्हणतो की आई, बाप, बहीण, भाऊ याचा त्याग केल्याशिवाय कोणालाही माझा शिष्य होता येत नाही. फुल स्टॉप, पूर्ण विराम. नो आर्ग्युमेंट, नो डिस्कशन. नाही पण बिन काही नाही.
होता येत नाही, फिनिश्ड, स्टॉप. जर ते प्रिय आहे तर त्यांनाच खुश करीत राहा. जर मला प्रथम स्थान, मी जर प्रभू देव आहे तर प्रथम स्थान मला द्यायला शिका, नंतर बाकीचे. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्याचे शिष्य होतो आणि मग ती मैत्री जोडली जाते. हालेलुया. सोपं नाहीये. फॉर्म भरून चर्च मेंबर होणं सोपं आहे, त्यांनी सांगितलं बाप्तिस्मा घेणं सोपं आहे, पण खऱ्या अर्थाने ख्रिस्ती होणं म्हणजे येशू ख्रिस्ताकडे वळून त्याचा शिष्य होणं ही कठीण गोष्ट आहे. आणि हे कठीण असल्यामुळे जेव्हा त्यांनी शिष्यत्वाच्या आज्ञा सांगितल्या, लोक समुदाय एवढा पब्लिक होतं आणि हेच म्हटल्याबरोबर हळूहळू सगळे गायब झाले आणि फक्त 12 जण राहिले. आणि त्यांनी पुढे चालता चालता मागं वळून पाहिलं, फक्त 12. आणि तो काय म्हटला माहितीये का? तो निराश झाला नाही, मूड ऑफ झाला नाही. त्याने त्यांना म्हटलं, तुम्हालाही सोडून जायची इच्छा आहे काय? माझं शिष्य होण्याचं स्टँडर्ड हे आहे, दर्जा हा आहे, तो मी लोकांसाठी, पब्लिकसाठी खाली आणणार नाहीये आणि तुमच्यासाठी सुद्धा खाली आणणार नाही. खरंच तुम्हाला शिष्य व्हायचं आहे का? कोणाला म्हणतो? शिष्यांना. आज तुम्ही जर शिष्य आहात तर तो तुम्हाला म्हणत आहे की देव त्याच्या पवित्रतेच्या शिष्यत्वाच्या अटी, शर्ती, स्टँडर्ड आपल्यासाठी खाली आणणार नाही, लो करणार नाही. आपल्याला त्या लेवलला जायचं आहे. आमेन. आपल्यासाठी तो ऍडजस्टमेंट करणार नाही, आपल्याला त्याच्या वचनाला ऍडजस्ट व्हायचं आहे. आणि कधी कधी आपण खुश करायला जातो, फसतो. अंजेलना खुश केलं तेच म्हणतात तुम्हाला तुमच्यामुळे झालं, तुम्ही तेच आपल्याला दोष लावतो. इथं बायकोच नवऱ्याला दोष लावतो. सारच अब्राहम म्हणते की माझा अपमान तुमच्यामुळे होतो. माझ्या अपमानाचे हे पाहून ती काय म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष आपल्या माथी. 5वं वचन. तुम्ही जबाबदार. मी आपली दासी तुम्हाला आम्ही करायला दिली, पण आपण गर्भवती असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे. अरे पण तूच सांगितलं ना तिच्याशी लग्न कर. परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करू. आता ती परमेश्वर तिला आठवतोय, आता ती म्हणते परमेश्वर आपला न्याय करू. आधी म्हटले का आपण परमेश्वरला विचारू का बरं 10 वर्ष? आधी लगेच डोक्यातला सल्ला दिला. आता म्हणते परमेश्वर आपला न्याय. काय न्याय करू? परमेश्वरला इन्व्हॉल्व केलं का? कोणीतरी म्हणतो आमच्या घरात एवढे प्रॉब्लेम होतात, एवढ्या हे असे हे तसे, ह्याच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे असं झालं, आणि दोषारोप प्रत्यारोप. परमेश्वर त्यांच्यामध्ये नाहीच आहे, त्या घरात नाही, त्यांच्या जीवनात नाही. लग्नाची सुरुवातच रॉंग झाली. माहित होतं विश्वास करायचा अविश्वासणाऱ्याचा काय संबंध, प्रकाशाचा अंधकाराचा काय संबंध. तरी पण ते म्हटले की नाही नाही ती येईल विश्वास, नाही नाही ते येतील. आणि झालं उलट, ते येण्याच्या ऐवजी हेच तिकडे गेले. असं किती कुटुंबात झालेलं आहे. आणि आज ते कुटुंब पस्तावत आहे. आणि मग हळूच सांगतात की नाही तिचा बाप्तिस्मा झाला, ती बिलीवर होती, आणि ती म्हणतात की नाही हा पण मग मी चूक केली, आमचं लव्ह मॅरेज झालं आणि हे असे प्रॉब्लेम झाले. शास्त्र सांगतं की फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. मनुष्य जे पेरतो त्याचीच कापणी करील. जे प्रॉब्लेम आज आहे त्याला कारण आहे. असं केलं म्हणून तसं झालं, तसं केलं म्हणून आज असं आहे. हे कारण शोधा, कारण ओळखा आणि देवाजवळ कबूल करा. कौटुंबिक समस्या काहीतरी कारणाने, काहीतरी कारण आपोआप होत नसतात. नाही पण सैतान कशाला आपोआप करेल? तुम्ही चान्स दिला तर करेल. नाही पण तुम्हाला माहित नाही सैतान आमचं मागे. अरे सैतान जरी मागे लागला तरी त्याला सैतानाला वाव द्यायचा का नाही, संधी द्यायची तुमच्या माझ्या हाती. सैतान सर्वसमर्थ नाहीये. ऐकून घ्या. सैतान जर काही करू शकला असता तर आज त्यांनी जगाची, लोकांची, तुमची, माझी कधीच वाट लावली असती. पण तो सर्वसमर्थ नाहीये. किती जणांना समजतंय? आपण चान्स दिला तरच सैतान एंट्री करतो, तरच त्याचे दुरात्मिक कार्य. आपण जर देवाला समर्पित राहिलो तर सैतान आपल्यापासून लांब राहतो.
म्हणून सैतानाने असं केलं, सैतानाने तसं केलं. सैतानाचं कौतुक करू नका, त्याला दोष लावू नका. तुमची चूक कबूल करा. जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, पण जो कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करतो. आज देव दया करायला तयार आहे. आज परिस्थिती बदलायची असेल तर चूक पाप कबूल करा की प्रभू माझं चुकलं, माझी क्षमा कर. मी तुला समर्थ उरलेल्या आयुष्यात तुझ्या दयेचा प्रसाद, तुझी कृपा माझ्यावर असू दे. एकमेकांना दोष लावून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. नाही पण मी तिच्याशी लग्नच केलं नसतं, नाही पण अरे नसतं तर पण केलं ना, प्रॉब्लेम आहे ना. मग आता इथून पुढे कसं सॉल्व्ह करायचं हे बघा. जे झालं ते झालं, जे झालं ते आपण बदलू शकत नाही, पण जे होणार आहे जर आपण निर्णय घेतला देवाच्या स्वाधीन होण्याचा तर देव ते बदलू शकतो. आणि मग ती म्हणते परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करा. डायरेक्ट न्यायापर्यंत गेली. अब्राहम सारायला म्हणाला, उत्पत्ती 16:6, पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल तसे तिचे कर. पळ्याची भूमिका की नाही, ती आता तू बायको करून गेलेली, तिला त्रास द्यायचा नाही, दोघींना घेऊन समजावून सांगितलं, तसं नाही केलं. ठीक आहे, तुला काय करायचं तिचं ते कर, तुला पाहिजे तर हाकलून द्यायची तर हाकलून दे. परत एकदा तो पड्याची भूमिका घे. जबाबदारी झटकून टाकीत नाही, पंत पिलाता सारखे हात धुवून टाकीत नाही, याच्यात माझा काही दोष नाही, तुमचं तुम्ही पहा. किती वेळेस असं होतं की मला विचारू का, मला मध्ये घेऊन आला, तुमचं तुम्ही पहा. कळू वाटा एस्केपिझम. नाही तर व्यसनाधीन व्हायचं, येऊन बसायचं, तुमचं तुम्ही तिकडे काही करा, मला सांगू, जे काही तुम्ही निर्णय घ्याल मला माहिती. पॅसिव्हिटी, न्यूट्रल भूमिका, हो पण नाही, नाही पण नाही. अरे त्यांना विचार नाही, त्यांचा काय नाही, आपण आपला निर्णय घेऊ. ते काही म्हणणार नाही. अरे असं कसं, ते कुटुंब प्रमुख नाही, नाही बाळासाहेब ते काय म्हणणार, मी तुम्हाला सांगते. पण त्यांचा मान, त्यांना एक शब्दाने विचारा तर, मला तर विचारू. अब्राम सारायला म्हणाला, पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल तशी कर. मग साराय तिचा जाच करू लागली, तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. बिचारी तिला जाच करू लागली आणि शेवटी वैतागून घर सोडून गेली. तरी अब्रामला तिची दया आली. तरी अब्राम म्हटला नाही की नाही, तिला एक लेकरू होणार आहे, ती आता दुसरी लग्नाची बायको आहे, आता तू समजून घे, आपण तिच्यासाठी प्रेयर करू. ती कुठं जाईल, ती मिसर देशातून आपल्या बरोबर आलेली आहे, ती वेगळ्या परजातीची परधर्माची बाई आहे, तरुणी आहे, तिचं पुढं काय होईल काहीही वाटलं नाही. तुला जसं योग्य वाटेल तसं. परत एकदा अब्राम काही परिपूर्ण होता नाही, पण तो अब्राम. बघा देव कशा लोकांना घडवतो, कसं घडवतो. देवाचे लोक अगोदर कसे असतात, नंतर कसे होतात, आपण अगोदर कसे असतो, देव आपल्याला तुम्हाला मला कसं घडवतो हे याच्यावरून आपल्याला शिकायचं आहे. की कोणी परिपूर्ण नसतो, पण परिस्थितीने आणि याच्यातून परमेश्वर घडवत चालतो, तो आपलं सहन करत चालतो. हे शास्त्राचे लोक काही सुपरमॅन सुपरवुमन नव्हते. कोणी असो, ते आपल्यासारखे लोक होते, त्यांनी चुका केल्या, बायकांचं ऐकलं, बायकांनी चुकीचे सल्ले दिले वगैरे वगैरे, पण तरी देवाने त्याची योजना पूर्ण केली, त्यांच्यावर कृपा करून ठेवली आणि ते देवाचं ऐकत गेले, चुका कबूल करत गेले. तर दुसरा धडा काय, प्रेशर कपल विथ पॅसिव्हिटी लीड्स टू प्रॉब्लेम्स. जर आपण काहीच भूमिका घेतली नाही तर प्रॉब्लेम वाढतो. कुटुंब प्रमुख म्हणून त्याप्रमाणे हागारेचं संरक्षण करायला पाहिजे. साराला सांगायचं होतं की नाही, हे चुकीचं आहे, ती कुठं जाणार, तिलाच आपण मिसर देशातून आणली, ती कुठं जाणार आणि तिचं काय होणार, आणि हे शोभत का. पण तसं नाही केलं, तुला काय पाहिजे ते कर. आणि तिने छळलं, मग परवानगीच मिळाली आणि मग ती बाई बिचारी वैतागून घर सोडून पळून गेली.
आता हे प्रॉब्लेम हे कशामुळे झाले? अब्रामाच्या अशा भूमिकेमुळे. न्यूट्रल राहायचं, बायकोची वाईटपणा घ्यायचा नाही, बायकोला दुखवायचं नाही. कधी कधी आपण खुश करायला जाताना एखाद्याला जास्तच खुश करतो आणि आपणच प्रॉब्लेम मध्ये अडकतो. कोणाला तरी समजते मी काय. आता कोणते प्रॉब्लेम झाले अब्रामामुळे? पहिला प्रॉब्लेम हा झाला की साराई आणि हगार यांच्यामध्ये जेलसी निर्माण झाली, कॉम्पिटिशन निर्माण झाली. अर्थातच ती प्रेग्नंट झाली, महिला जळफळाट वाटू लागला, जेलसी निर्माण झाली. पण या जेलसीला कोण जबाबदार होतो? अब्राम. सारा तर होती चुकीचा सल्ला द्यायचा, पण ती म्हणती मग मी जरी चुकीचा सल्ला दिला तरी तुम्ही काय ऐकला, असं तिने बोलली. आपण वाचलं शास्त्र, हे तुमच्यामुळे झालं, तुमच्या माती. म्हणून प्रॉब्लेम झाल्यावर सल्ला देणाऱ्या बाजूला राहतात, तुम्हाला जबाबदार. आम्ही जरी सांगितलं तरी तुम्हाला डोकं नव्हतं, तुम्ही काय ऐकलं. म्हणून आपल्याला जर देवाने डोकं दिलं तर आपण विचार करायचा असतो. तुमच्या सल्ल्याबद्दल मी आभारी आहे, मी विचार करीन, प्रार्थना करीन आणि मग सांगेन, असं म्हणायचं असतं. लगेच नाही म्हणायची गरज नाही, किंवा लगेच हो म्हणायची, खुश करण्याची पण गरज नाही. दुसरी गोष्ट अशी की अब्रामाच्या प्रॉब्लेम मध्ये काय झालं, या दोघींमध्ये जेलसीचं निर्माण झाली. हगारमध्ये गर्व आला. आपण वाचलं काय झालं 4थ्या वचनामध्ये. हगार गर्भवती झाली. आपण गर्भवती आहो हे पाहून तिला आपली धनी तुच्छ वाटू लागली. ती धनिनीला, मालकिनीला तुच्छ लागायला लागली. पण हे कशामुळे झालं? गर्वामुळे. पण गर्व कशामुळे? अब्रामाच्या चुकीमुळे. बघा, एक माणसाची चूक सगळ्या कुटुंबाला नडते. तिला वाटायला लागलं की मी आता सारापेक्षा मी ग्रेट आहे, मागून येऊन मी प्रेग्नंट झाले, आता मला लेकरू. चुकीची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट काय झाली की सारा आणि अब्राम याच्यामध्ये पण वाद झाला, निर्माण झाला. आणि हा प्रॉब्लेम मानव निर्मित होता, सैतानाकडून नव्हता. बरेचसे कौटुंबिक प्रॉब्लेम मानव निर्मित आहे, पण दोष सैतानाला जातो, क्रेडिट सैतानाला जातो. सैतानाने असं केलं. आणि ह्याच्या पलीकडे काही जण म्हणतात कोणीतरी काहीतरी केलं असेल. बघा, मी सांगतो अगोदर हे बघा की तुमच्याकडून काय चुकलेलं आहे, मग आपण पाहू कोणी काय केलं. म्हणजे लगेच आपण आपली जबाबदारी झटकून आपल्याला वाटतं की कोणीतरी काहीतरी केलं असेल, सैतानाने केलं असेल, पण आपण कुठं चुकलोय हे आपण कबूल करीत नाही. आणि म्हणून प्रॉब्लेमच राहतात, सुटत नाही. तर पहिली गोष्ट काय झाली, दोघींमध्ये जेलसी. दुसरी गोष्ट हगारीला गर्व आला. तिसरी गोष्ट साराय आणि अब्राम आणि हगार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झाले अब्रामाच्या चुकीमुळे. आणि म्हणून जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सोडवायसाठी आपण अशी पड्याची भूमिका घेतो की तुम्हाला काय करायचं ते करा, मला मान्य आहे, आपण आपला हक्क अधिकार वापरत नाही है ना, तेव्हा काय होतं, आणि चुकीच्या सल्ल्याप्रमाणे करतो, तेव्हा हे असं एवढे प्रॉब्लेम होतात. म्हणून दबावाखाली येऊन, अंडर प्रेशर होऊन बळी पडू नका, कोणालाही हो म्हणू नका. विचार करा, प्रार्थना करा आणि निर्णय घ्या. आणि तिसरा आणि शेवटचा धडा हा, द थर्ड लेसन इज वचन 6. तिसरा आणि शेवटचा धडा हा की सांस्कृतिक दबावाला बळी पडायचं नसेल तर देवाच्या योजनेचे अनुपालन करा. सांस्कृतिक दबावाला बळी पडायचं नसेल तर देवाच्या योजनेचे अनुपालन किंवा अनुकरण करा. देवाची योजना काय जाणून घ्या, माहित नसेल. आणि जर माहित असेल आणि समाजात सांस्कृतिक चालीरीती सांगत असेल तसं करायचं, तर नाही म्हणणं हे आपलं काम आहे की नाही, हे देवाच्या वचनानुसार नाही, हे योग्य नाही, याचा परिणाम चांगला होणार नाही,
पुढे आपल्याला भोगावं लागतं. Following God's plan, the third lesson is following God's plan for the family is the way to resist cultural pressure. How do we resist cultural pressure? By following God's plan for our lives, for our families. देवाचा एक प्लॅन आहे फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी, कारण फॅमिली देवाने निर्माण केलेली आहे. देवाच्या वचनाने फॅमिलीची त्यांनी ब्लूप्रिंट दिलेली नकाशा, की फॅमिली कशी असते, कशी असायला पाहिजे आणि कशी असू शकते. आपला प्रॉब्लेम ब्लूप्रिंट नाही, आपला प्रॉब्लेम कन्स्ट्रक्शन आहे. आर्किटेक्ट ब्लूप्रिंट तयार करून देतात आणि मग बिल्डर त्याच्याप्रमाणे बिल्डिंग बांधतो. बिल्डर मनाने बांधत नाही, आर्किटेक्चरने जे प्लॅन तयार केलेला आहे त्याप्रमाणे किती माळ्याचं घर, किती रूम वगैरे, तो नकाशा तयार असतो. तसा नकाशा फॅमिली कशी असावी हा देवाच्या वचनात दिलेला आहे. त्या नकाशाप्रमाणे बांधकाम करायचं आहे आणि तेव्हा ते कुटुंब हे सुरक्षित राहतं आणि आशीर्वादित होतं. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. ही संदेश मालिका सुरू राहील आणि पुढे काय झालं आपण पुढच्या संदेशात पाहूया. हालेलुया.